नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 3 सप्टेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. केंद्र सरकारने जवळपास 118 मोबाईल ॲप्लिकेशन्स जे आहेत चायनीज, तर ते बॅन केलेले आहेत काल. आणि याची जी पार्श्वभूमी आहे ती परत एकदा चीन जे आहे ते घुसखोरी करण्याचे प्रयत्न चीनचे चालूच आहेत. म्हणजे एकीकडे चर्चा आहे आणि दुसरीकडे घुसखोरी, आणि त्याच्यामुळे जवळपास 118 मोबाईल ॲप्लिकेशन, मग तिच्यामध्ये असे बरेचसे आहेत. तिच्यातलं सगळ्यात जे काही चर्चेत आहे आजच्या डेटमध्ये आहे ना, ज्याच्यावर नंबर ऑफ मीम्स पण तुम्ही काल बघितले असतील सोशल मीडियावर, ते म्हणजे पबजी मोबाईल. आता हे पबजी मोबाईल जे आहे तर हेही आपण बघूयात. वुई चॅट, त्याच्यानंतर VPN फॉर टिकटॉक, बैडू, एलिपे, कॅम OCR, ॲपलॉक. आता हे सगळे पाठ करायचे काय, काही संबंध नाही. ओके, आता हे भरपूर आहेत. फक्त याच्यातलं हे पबजी बऱ्यापैकी है ना, TRP खेचणारा एक ॲप आहे पबजी. आणि याच्या आधी ज्याची चर्चा खूप जास्त होती ते टिकटॉक होतं. आता पबजी जे आहे तर एकंदरीतच हे मोबाईल व्हर्जन जे आहे ते चीनद्वारे विकसित करण्यात आलेलं आहे पबजीचं. ॲक्च्युली पबजी ॲप जर तुम्ही बघितलं तर ते मुळात पबजी हा जो गेम आहे किंवा पबजी ॲप जे आहे ते दक्षिण कोरियाच्या कंपनीने बनवलेला आहे. आणि हा ॲक्च्युअली लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर खेळणारा गेम आहे. म्हणजे अजून ज्या लोकांना पबजी खेळायची खूपच इच्छा असेल है ना, की ज्यांच्या आयुष्यात है ना ऑक्सिजनचं काम करतो तो, तर ती लोकं लॅपटॉप कॉम्प्युटरवर जे मूळ व्हर्जन कोरियाचं आहे ते खेळू शकतात किंवा त्याचा वापर करू शकतात. गव्हर्नमेंटने बंद केलेलं कुठलं आहे तर पबजी मोबाईल ॲप जे आहे, तुम्ही वर पण ह्याच्यात बघितलं असेल बघा, पबजी मोबाईल. तर हे मोबाईलवरचे जे ॲप होते ते दक्षिण कोरियन कंपनीच्या अनुमतीने चायनामधल्या कंपन्यांनी बनवले होते है ना. मग चायनाला हे फार चांगलं कळतं की कुठं जास्त रन होऊ शकतं हे है ना. आजकाल प्रत्येकजण लॅपटॉप वगैरे ना मोबाईलवर कुठेही घेऊन गेला. लॅपटॉप तुम्ही प्रत्येक ठिकाणी कॅरी करू शकत नाही. मोबाईल प्रत्येक वेळेस आपल्याबरोबर असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचा बिझनेस जो आहे तो बऱ्यापैकी आहे. तर दक्षिण कोरियन कंपनीचं हे होतं, तर ते अजूनही अस्तित्वात राहील लॅपटॉपवर, पण अदर मोबाईलमधलं जे व्हर्जन आहे तर ते जाईल. सो लॅपटॉप कॉम्प्युटरसाठीचं मूळ व्हर्जन ते राहणार. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे त्यांनी यासंबंधीचं निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे. तर हेही लक्षात ठेवा कुठल्या मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे. समजा संसदेमधला प्रश्न उत्तराचा तास रद्द झालेला आहे आणि सध्याचं म्हणजे आजच्या डेटमध्ये जी चर्चेचा दुसरा डिबेट सुरू झालेला आहे आता, की डेमोक्रेसी है ना संपवली जाते वगैरे वगैरे बरेच प्रश्न. कारण एकंदरच कोविड-19 आणि कोविड-19ची मॅनेजमेंट याच्यावर नंबर ऑफ प्रश्न विचारले जाणं अपेक्षित होतं. आणि त्या सर्व याच्यामध्ये हे ज्या प्रश्न उत्तराचा तासच संपवून टाकला, प्रश्न विचारा संबंधच ठेवलेला नाही यांनी. कारण परत एकदा PM केअर्स किती काय प्रश्न उभे राहिले असते. पण आता याच्यासाठी जे कारण देण्यात आलं ते ऑब्व्हियसली कोविड-19चंच कारण आहे. आता संसदेचं पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबरपासून सुरू होतं आहे आणि त्याच्यात प्रश्न उत्तराचा तास रद्द केलेला आहे. त्याच्यानंतर शून्य प्रहराचा कालावधी जवळपास 1 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्तही जाऊ शकतो. तो त्याला 0 hour जरी म्हटलं तरी, तर तो 30 मिनिटं. त्याच्यानंतर खाजगी विधेयक मांडलं जाणार नाही आहे आणि चर्चेला पण येणार नाही, म्हणजे प्रायव्हेट मेंबर्स बिल जे आहे. तर 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा 18 दिवसांचा कालावधी आहे संसदेच्या अधिवेशनाचा. शनिवार रविवारी ही सत्र असणार आहे. आणि संपूर्ण अधिवेशनात प्रश्न उत्तराचा तास रद्द करण्याचा हा निर्णय जो घेतला गेला आहे तो 1950 नंतर पहिल्यांदाच असं होतं आहे. याच्या आधी कधीही असं झालेलं नव्हतं. कारण काय दिलेलं आहे तर करोनामुळे सरकारी अधिकाऱ्यांना मंत्र्यांना सविस्तर माहिती देणं शक्य नाही, आणि ते मंत्र्याला माहिती देणार नाही तर मंत्री तुमच्या प्रश्नाला काय उत्तर देणार, त्याच्याकरता है ना. जय महाराष्ट्र. तर प्रश्न उत्तराचा तास जो आहे तो रद्द करण्याचा निर्णय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिलेला आहे. प्रश्न उत्तराचा तास काय प्रकरण असतं बघा, म्हणजे मी तुम्हाला एक शॉर्ट बट स्वीट याचं एक हे सांगतो. तुम्हाला डिटेल वाचायचं असलं तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता या गोष्टी. आता सदनाचं जे काम असतं, ओके, सदनाचं जे काम असतं ते सुरू होण्याचा पहिला तास जो असतो तो प्रश्न उत्तराचा तास असतो. आता हे असं प्रत्येक वेळेस राहील का तर राज्यसभेच्या बाबतीमध्ये असं बदलण्यात आलं होतं की 0 hour जो आहे तो पहिले घेण्यात आला होता है ना. तर चेंजेस होऊ शकतात, पण एक जनरल जे आहे ते पहिला तास जो आहे कामकाज सुरू होतं दिवसाचं, तर तो प्रश्न उत्तराचा तास. सदस्य जे आहेत ते मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात किंवा मंत्र्यांबरोबर इतर सदस्यांना, म्हणजे प्रायव्हेट मेंबर की जे मंत्री नाहीत यांना पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, खाजगी सदस्य. ओके, तर हे MCQ करता लक्षात ठेवा, फक्त मंत्र्यांना नाही खाजगी सदस्यांना पण प्रश्न विचारले जाऊ शकतो. प्रश्न उत्तराचा तास हे रूल ऑफ प्रोसिजरमध्ये आहे. म्हणजे
की जे सदनाचं किंवा संसदेचं कामकाज आहे त्याच्या संबंधीचे नियम जे आहेत त्याच्यामध्ये ही गोष्ट नमूद आहे. MCQ करता ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुम्हाला विचारलं जातं की ही गोष्ट कशात आहे, कॉन्स्टिट्यूशनल आहे, रूल ऑफ प्रोसिजरमध्ये आहे, कुठून आलेली आहे, तर ते लक्षात ठेवायचं. खाजगी सदस्यांना जे प्रश्न विचारले जातात ते पिवळ्या रंगात असतात बघा. आणि एकंदरच तुम्ही जर प्रश्न बघितले तर प्रश्न उत्तराच्या तासामध्ये तारांकित प्रश्न असतात, स्टार्ड क्वेश्चन्स. म्हणजे की स्टार्ट म्हणजे काय, स्टार केलेला असतो त्याला, तारा. ओके, ॲस्टेरिक्स तारा या चिन्हाने दर्शवलेले असतात. या प्रश्नाला तोंडी उत्तर अपेक्षित असतं. आणि तुम्ही एक प्रश्न विचारला की त्याला सप्लिमेंटरी म्हणजे पूरक प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे जे प्रश्न असतात ते हिरव्या रंगात छापले जातात. तर हे एक लक्षात ठेवा, तारांकित प्रश्न हिरव्या रंगात, पूरक प्रश्न अपेक्षित आहे, तोंडी उत्तर द्यावं लागतं. अतारांकित प्रश्न, स्टार्ड म्हणजे ज्याला स्टार मार्क नसतो, अतारांकित प्रश्न जे आहेत त्याला लिखित उत्तर तुम्हाला द्यावं लागतं, रिटर्न आन्सर द्यावं लागतं. आणि पूरक प्रश्न विचारण्याचा प्रश्न मग तिथं येत नाही. हे प्रश्न जे आहेत ते पांढऱ्या रंगामध्ये असतात, MCQ करता लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर तिसरा आहे शॉर्ट नोटीस क्वेश्चन्स म्हणजे अल्पसूचनेचे प्रश्न. आता 10 दिवसांपेक्षा कमी दिवसांची सूचना देऊन विचारलेला प्रश्न जो आहे तो अल्पसूचनेचा प्रश्न म्हटला जातो आणि याला तोंडी उत्तर दिलं जातं. हा प्रश्न जो आहे तो फिकट गुलाबी रंगामध्ये छापला जातो. आता खरं तर 15 दिवस आधी प्रश्न देणं अपेक्षित असतं. आणि हे कलर पण लक्षात ठेवा. वरती आपण खाजगी सदस्यासंबंधीचा रंग बघितला बघा, तर खाजगी सदस्याचा रंग पिवळसर होता, स्टारचा रंग जो आहे हिरवा, स्टार अतारांकित पांढरा आणि अल्पसूचनेचे प्रश्न फिकट गुलाबी. आता दुसरा जे महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये तो जो आहे तो म्हणजे शून्य प्रवर है ना, 0 आवर जे आहे की प्रश्न उत्तराच्या तासानंतर शून्य प्रवर होतं. परंतु है ना, हमीद अन्सारी असताना त्यांनी काय केलं होतं की आधी 0 आवर घेतला आणि नंतर मग क्वेश्चन आवर केला होता राज्यसभेच्या बाबतीमध्ये. तर अशा गोष्टी होऊ शकतात. आता 1962 पासून अस्तित्वात आहे आणि संसदेच्या कामकाजामध्ये भारतीयांनी शोधलेलं एक अनौपचारिक साधन आहे ते इनफॉर्मल आहे ना. आणि याला कुठेही रूल ऑफ प्रोसिजरमध्ये वगैरे हे नमूद नाही. तुमचं जे प्रश्न उत्तराचा तास रूल ऑफ प्रोसिजरमध्ये आहे, शून्य प्रहर नाही. याच्यात काय ते मग जे काही पब्लिक वेलफेअरचे इम्पॉर्टंटचे प्रश्न विचारले जातात, कसलीही नोटीस न देता इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता खाजगी विधेयक किंवा प्रायव्हेट मेंबर बिल जे आहे की जो सदनाचा सदस्य मंत्री नाही त्याला खाजगी सदस्य म्हणतात, म्हणजे प्रायव्हेट मेंबर जो मिनिस्टर नाही आहे त्याचं जे विधेयक असतं त्याला खाजगी विधेयक म्हटलं जातं. खरं तर असे विधेयक फार क्वचित पास होतात है ना, जे आहे ते प्रॉपर मंत्र्यांचे विधेयक. आता बघा, ही ॲक्च्युली चीनची जी परिस्थिती आहे की चुशूल आणि त्या सगळ्या गोष्टी, तर इथं परिस्थिती वाईट आहे चीनच्या बाबतीमध्ये. एकीकडं चीन आपल्याशी चर्चा करतोय आणि दुसरीकडून घुसखोरी करतोय, तर हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर एक इंडियन सोल्जर पण है ना मारला गेलेला आहे माईन एक्सप्लोजनमध्ये. हां, तर एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी जर आहेत की चीन आणि त्या सगळ्या बाबतीत, तर एक परत आपलं तेच त्या सगळ्या बेसिक गोष्टी की पॅनगॉंग सो लेक तुम्हाला माहीत पाहिजे. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी पॅनगॉंग सो लेक याचं सेपरेट लेक्चर आपल्या इच्छा आहे. त्याच्यानंतर फिंगर 4 to फिंगर 8 आहे ना, दौलत बेग ओल्डी, आणि या सगळ्या गोष्टी थोडा तुम्ही जॉग्राफी तिथली जी आहे लद्दाख आणि त्या सगळा इश्यू ती बघितली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंतचे सर्वात जास्त पेशंट 17,433 पेशंट जे आहेत कोविड-19चे ते आलेले आहेत पॉझिटिव्ह. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच या सगळ्या सिच्युएशनमध्ये की रिकव्हरी रेट पण चांगला आहे आपला, जो ओव्हरऑल जे हे आहे तर तोही चांगला आहे. परंतु पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत आणि हे खूप जास्त आकडा होत जातो आहे दिवसेंदिवस. महाराष्ट्र शासन 600 एकरचा जो एरिया आहे RA फॉरेस्टचा त्याला रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून घोषित करणार आहे. आता खरं तर रिझर्व्ह फॉरेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी की रिझर्व्ह फॉरेस्ट हे केल्यानंतर तुम्हाला तिथं काही करता येत नाही. दुसऱ्या गोष्टी RAचा जो इश्यू होता की मागचं जे गव्हर्नमेंट होतं है ना देवेंद्र फडणवीस असताना, तर मेट्रोचा इश्यू मोठ्या प्रमाणावर गाजला होता RAचा. आणि रिझर्व्ह फॉरेस्ट केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीने कुठली डेव्हलपमेंट तिथं करता येणार नाही. हे जे RA फॉरेस्ट आहे हे कुठं आहे तर संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे तिथं आहे. आणि खरं तर हा निर्णय जो आहे तो पॉलिटिकली मोटिवेटेड आहे असंही काही लोकांचं म्हणणं आहे की एकीकडे पर्यावरण वगैरे आहे, कारण त्यावेळेस सुद्धा ना आदित्य ठाकरे वगैरे त्यांनी पाठिंबा दिला होता मागच्या गव्हर्नमेंटमध्ये या सगळ्या गोष्टींना. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांना एक चांगला सेटबॅक देण्यासाठीचा हा निर्णय आहे अशा पद्धतीचं सुद्धा म्हटलं जात आहे. येत्या 45 दिवसात याच्यामध्ये जे काही ऑब्जेक्शन्स आणि त्या सगळ्या गोष्टी असतील त्या बघितल्या जातील, तर ते एक महत्त्वाचं आहे. आणि सेक्शन 4 जो आहे फॉरेस्ट इंडियन फॉरेस्ट ॲक्टचा त्याच्या अंतर्गत हे सगळे निर्णय घेतले जातील. ओके, सो तुम्ही रिझर्व्ह फॉरेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी कम्युनिटी फॉरेस्ट जे काय असतं ते सगळं
एन्व्हायरमेंटमधून करणं अपेक्षित आहे ना. रिझर्व्ह फॉरेस्ट एकदा डिक्लेअर झालं की तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही प्रायव्हेट किंवा डेव्हलपमेंट नावाच्या खाली कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चर त्या गोष्टी तिथं वर्क करता येत नाही. त्याच्यानंतर बघा ED, इन्फोर्समेंट डिरेक्टरेटवर सेपरेट लेक्चर आपलं आहे, ते तुम्ही बघा. हवाला जे आहे तर हवाला ऑपरेटरला यांनी अटक केली. आता खरं तर इन्फोर्समेंट डिरेक्टरेट जे आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाची गैरव्यवहार आणि त्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी याच्यात बघितल्या जातात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की याच्यामध्ये परत एक दुसरा कायदा जो आहे खाली की याच लोकांसंबंधी की त्यांच्यावर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्टच्या अंतर्गत ना कारवाई झाली होती की ज्या लोकांना हवाला. आता हे हवाला प्रकरण काय आहे? हवाला काय ना की ही एक पॅरलल बँकिंग सिस्टीमसारखं काम करतं. आहे पॅरलल बँकिंग सिस्टीम म्हणजे आता म्हणजे कसं असतं की तुम्ही बँकेमधून समजा फॉर एक्झाम्पल की तुम्हाला रुपये ना 1,000 रुपये जे आहेत ते तुम्हाला तुमच्या फॅमिलीला पाठवायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ना आपण जर उदाहरण घेतलं की पुण्यातून आपल्याला पैसे पाठवायचे आहेत मुंबईला, ओके, तर 1,000 रुपये पाठवायचे. तर कसं असतं की आता ही खूप छोटी अमाऊंट आहे. ज्यावेळेस ही अमाऊंट मोठी होते की 1 CR वगैरे है ना, तर त्याला चार्जेस लागतात बँकेतर्फे. तर बँकेचे जे चार्जेस असतात ते बऱ्यापैकी असतात, पण त्याच्यापेक्षा खूप कमी चार्जेसमध्ये हवाला सिस्टीम काम करते. ही सगळी जी सिस्टीम आहे ही इल्लीगल आहे, याला कुठलाही बेस नाही, ओके. पण याच्यामध्ये जे पैसे ट्रान्सफर तुम्ही करता हवालामध्ये त्याच्यावर फार अत्यल्प म्हणजे बँकेपेक्षा पण खूप कमी चार्जेस लागतात. तर मी जस्ट 1,000 वगैरे म्हटलं होतं. ह्या ज्या अमाऊंट असतात त्या मोठ्या असतात, लाखात असतात, कोटीमध्ये असतात, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर टक्केवारीने जो काही पैसा लागणार आहे ट्रान्झॅक्शनचे टॅक्स, तर तो जो बँक चार्ज लावणार आहे तो इथं हवालामध्ये खूप कमी असतो. त्याच्यामुळे हवाला फार जोरात चालतो. आणि त्यातल्या त्यात दुसरं म्हणजे काय की जर ब्लॅक मनीच असेल जो रेकॉर्डवरच दाखवायचा नाही तुम्हाला, तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट जे असतं ते हवाला असतं, ओके. आता याच्याकरता फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट फेमा जे आहे. मग आता फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट काय आहे? तर ॲक्च्युली फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे तर हा 1999 पास करण्यात आला होता. याला ॲक्च्युली रिप्लेस कशाला केला यांनी? फेराने. फेरामध्ये काय होतं? फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. बघा हा R आणि M रेग्युलेशनचं काय केलं? मॅनेजमेंट केलेलं आहे. याच्यामध्ये काय असतं की जो काही एक्सटर्नल ट्रेड असतो म्हणजे आपला जो काही व्यापार आहे किंवा पेमेंट्स आहेत है ना, की त्याच्यामधून डेव्हलपमेंट असेल किंवा मेंटेनन्स ऑफ फॉरेन एक्सचेंज असेल मार्केट इन इंडिया, तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आणि त्याच्या प्रोत्साहनासाठी हे काम करत असतं. म्हणजे एक्सटर्नल ट्रेड, पेमेंट सिस्टीम, फॉरेक्स एक्सचेंज मार्केट, आणि त्या सर्व याच्यामध्ये जे असतं की कुठलेही सिव्हिल ऑफेन्स जे असतील म्हणजे फॉरेन एक्सचेंजच्या बाबतीमध्ये ती याच्यामध्ये रिलेट केले जातात है ना. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय की या सर्व याच्यात WTO बरोबर पण हे काम करत असतं फेमा जे आहे ते, ओके. सो फेमा कायदा तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर हे इथलं पोर्ट आहे बघा, हे मुद्रा पोर्ट. मुद्रा पोर्ट कुठं आहे? गुजरातमध्ये आहे, आणि हे अदानी समूहाकडं आहे, आणि वन ऑफ द बिझिएस्ट पोर्ट आहे हे है ना. आता मुद्राच्या याच्यामध्ये काय चालू आहे की याच्यामध्ये एका चायनीज कंपनीला स्टेक देण्याचा हे चालू आहे. कारण ॲक्च्युली काय आहे की मुद्रा पोर्ट जे आहे ते अदानी ग्रुपकडे आहे. अदानी ग्रुपचा जो फ्रेंच जॉईंट व्हेंचर आहे म्हणजे फ्रेंच पार्टनर जो आहे, आणि त्याचा आणि चायना मर्चंट ग्रुप यांचा पण करार आहे. त्या याच्यामुळे आता याच्यावर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हे दोन मंत्रालय जे आहेत ते निर्णय घेतील की खरंच मुद्रा पोर्टमध्ये गुजरातमधलं जे आहे चायना कंपनीला आता पार्टनर बनवायचं नाही बनवायचं. पण एवढं लक्षात ठेवा मुद्रा पोर्ट गुजरातमध्ये आहे, ओके. आणि एवढं याच्यातून आपल्याला लक्षात येतं की ज्यावेळेस असे इश्यू असतात त्यावेळेस कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत गोष्टी येतात की एक्सटर्नल, परराष्ट्र मंत्रालय, होम अफेअर्स, हे दोन महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की व्यक्ती निधनमध्ये सुहास लिमये आहेत, वय वर्ष 75, भाषा अभ्यासक आहेत, त्यांचं करोनाने निधन झालेलं आहे. देवराम चौधरी, वय वर्ष 92, महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त होते. MCQ करता करून ठेवा. महाराष्ट्रात 1994 राज्य निवडणूक आयोग 13व्या 14व्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार स्थापन झाला होता. सो महाराष्ट्रात 1994 राज्य निवडणूक आयोग, आणि त्याचे पहिले निवडणूक आयुक्त देवराम चौधरी यांचं निधन झालेलं आहे. कर्मयोगी योजना गव्हर्नमेंटने आणलेली आहे. ही कर्मयोगी योजना जी आहे ती सरकारी अधिकाऱ्यांसाठी कौशल्यवाढीचा कार्यक्रम आहे. कर्मयोगी योजना ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना कौशल्यवाढीची योजना आहे, आणि याच्यामध्ये प्रशासनातल्या सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी मिळणार आहे. जगातली सर्वात मोठी मानवी विकास योजना ही असेल असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय
त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सो ऑब्वियसली आता ज्या काही आयुष्यमान भारत जी आहे ती जगातली सर्वात मोठी हेल्थ स्कीम आहे. म्हणजे सगळं जगातलं भारीच करत असतो आपण सध्या. तर योजना राबवण्यासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती केली जाईल आणि त्याच्यात विविध क्षेत्रातले तज्ज्ञसुद्धा असतील. आता प्रत्येक कार्यक्रमासाठी एक अत्यल्प शुल्क लागू केलं जाईल आणि हे शुल्क जे आहे ते सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून त्याची भरपाई केली जाईल. दुसरं म्हणजे ही खूप महत्त्वाची एक व्यक्ती बघा, डॉक्टर नोएल रोज. ऑटोइम्यून डिसीज ही संकल्पना मांडणारी व्यक्ती. 1950च्या दशकात नोएल आर रोज यांनी पहिल्यांदा ऑटोइम्यून डिसीज काय असतं ते मांडलं होतं. आता ऑटोइम्यून डिसीज काय प्रकरण आहे? मानवी शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तिचं नियंत्रण महत्त्वाचं असतं आणि वाढवण्या इतकंच तिचं नियंत्रण. म्हणजे तुमची जर इम्युनिटी खूप जास्त झाली तर ती ऑब्व्हियसली आपल्या शरीरावरच अटॅक करायला सुरुवात करते. सो प्रतिकारशक्ती जर बेकाबू झाली तर त्या केसमध्ये निरोगी पेशींनाही ती मारू शकते. म्हणजे या कोविड-19च्या काळामध्ये ही चर्चा ऑलरेडी आपण घेतली होती, तुम्हाला जर आठवत असेल खूप आधी. तर तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिकारशक्ती वाढवा, ही गोळ्या खा, ते खा, हे इंजेक्शन घ्या. तिच्यामुळे जर तुमची इम्युनिटी ती ज्या गरजेपेक्षा जास्त वाढली तर ती तुमच्या शरीरावर अटॅक करू शकते आणि त्यालाच ऑटोइम्यून डिसीज असं म्हटलं जातं. याचे उदाहरणं जर तुम्ही बघितले तर टाईप 1 डायबिटीज याच्यात येतो, टाईप 1 मधुमेह, हृदयाचा संधिवात याच्यामध्ये येतो आणि यांचं पुस्तकही आहे द ऑटोइम्यून डिसीज. ओके, आणि जवळपास असे किती डिसीज यांनी सांगितले किंवा शोधलेत? 80 डिसीज. तुम्ही विचार करा, म्हणजे जास्तीचे. म्हणजे एक गोष्ट आहे की सिंपल आहे की विष हे तुम्ही औषध म्हणूनही वापरू शकता, हा ना. तर इतकं सिंपल आहे की प्रत्येक गोष्टीची जी मात्रा आहे ती फार मॅटर करते. एक्सेस तुम्ही केलं की संपला विषय. जम्मू काश्मीरच्या कार्यालयीन भाषा विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटनी मंजुरी दिलेली आहे आणि याच्यामध्ये आता काश्मीरी, डोगरी, हिंदी या 3 भाषांना जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या कार्यालयीन भाषा म्हणून मान्यता देणाऱ्या विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटनी मान्यता दिली आहे 2 सप्टेंबर रोजी. याच्या आधी कुठल्या कार्यालयीन भाषा होत्या? तर इंग्रजी आणि उर्दू. म्हणजे आता एकूण जम्मू काश्मीर जो काही केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्या एकूण किती भाषा असतील बघा? कार्यालयीन 5 भाषा. ओके, अँड आय डोंट थिंक एखाद्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या इतक्या भाषा असतील. सो काश्मीरी, डोगरी, हिंदी. आता मला सांगा, काश्मीरी कुठल्या घटनादुरुस्तीने आपल्या संविधानात आली किंवा डोगरी कुठल्या घटनादुरुस्तीने आली? इंग्रजी, हिंदी, उर्दू ह्या आहेत का बरं 8व्या शेड्यूलमध्ये? तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, कारण ऑफिशियल लँग्वेजचं लेक्चर आपलं झालेलं आहे, ॲज वेल ॲज आपण अमेंडमेंट्स पण बघितलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघा. प्रणव मुखर्जींबद्दल बिनचूक विधान निवडा. सो प्रणवदा 1969मध्ये पहिल्यांदा खासदार झालेत, बरोबर. राष्ट्रीय समाजवादी पक्षाची स्थापना केली होती, हेही बरोबर. कारण 84मध्ये, आता बरेच तुम्ही वाचले असतील हे इन्सिडेंट, मी बऱ्याचदा पोस्ट इंडिपेंडन्स शिकवताना पण सांगितलं होतं की 1984 प्रणवदा त्यावेळेस होते की पंतप्रधान पदाचे दावेदार, पण ते शक्य झालं नव्हतं. आणि असे बरेचसे आर्टिकल आहेत की प्रणव मुखर्जी की जो पंतप्रधान भारताने स्वतःला कधी दिला नाही तो नाकारला वगैरे, असे बरेच आर्टिकलसुद्धा चालू आहेत. 1973मध्ये पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले होते. सो सर्व बरोबर आहे. ऑफ द ट्रॅक पुस्तक त्यांचंच आहे, प्रणव मुखर्जी. बाल्टिक ट्रॅव्हल म्हणजे काय? बाल्टिक देशांनी एकमेकांना ज्या सीमा खुल्या केलेल्या आहेत त्याला बाल्टिक ट्रॅव्हल बबल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर गल्फ ऑफ बोथनिया. गल्फ ऑफ बोथनिया जी आहे ती कोणत्या देशांमध्ये आहे? तर ऑब्वियसली स्वीडन, फिनलँडमध्येही आहे. आता गल्फ काय असते बघा, कुणीतरी प्रश्न विचारला होता ना, हा गल्फ म्हणजे काय? की ज्या वेळेस बघा एखादी वॉटर बॉडी असते, हा ना. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला की ही जमीन आहे, लँड, आणि हे जे आहे हा समुद्र आहे किंवा पाणी आहे, तर ही जी बॉडी बनते अशी बघा की मोठ्या प्रमाणावर आहे ना लँडमध्ये हा समुद्र गेलेला आहे आणि त्याला इन्क्लोज केलेलं आहे लँडनी, याला गल्फ म्हटलं जातं. ओके, आणि याच्यापेक्षा जे छोटं असतं त्याला बे म्हटलं जातं. म्हणजे याची जी ओपनिंग असते ती नॅरोवर असते आणि मोठ्या प्रमाणावर समुद्राला वेढलेलं असतं जमिनीने, ही गल्फ आहे. बे पण असाच प्रकार आहे, पण गल्फ हे लार्जर असतं बेपेक्षा. म्हणजे बे ऑफ बेंगॉलचा मॅप बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बे ऑफ बेंगॉल जे आहे तर लिटरली म्हणजे ते अशा पद्धतीने ओपन बऱ्यापैकी आहे, तर नॅरोवर हे नाही आहे. तर बे ऑफ बेंगॉल तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने हे असतात आणि सिम्पल आहेत बेसिक कन्सेप्ट. जरा जॉग्रफीचे NCERT असले तरी होऊन जाते. चोला साम्राज्याशी संबंधित काय होतं? चोला साम्राज्याचं जे होतं ते टायगर होतं बघा, हा ना. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. आजचे जे प्रश्न आहेत, व्हॉट इज द फिस्कल काउन्सिल? फिस्कल काउन्सिल काय आहे? डू यू थिंक इट विल बी परफेक्ट सोल्युशन फॉर इंडियाज इकॉनॉमिकल चॅलेंजेस? इलॅबरेट. खाजगीकरण, भारतीय अर्थव्यवस्था, 400 शब्द. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर त्यांच्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करणारा देश खालीलपैकी कोणता? अमेरिका, फ्रान्स, नेपाळ, बांगलादेश.
डॉक्टर शिवराम कृष्ण अय्यर पद्मावती यांच्याबद्दल बिनचूक विधान ओळखा. भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ञ. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री. 1992 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित. फक्त फक्त क अ ब अ ब क. खालीलपैकी एससीओचा सदस्य नसलेला देश कोणता? भारत, तुर्कमेनिस्तान, चीन, रशिया. भारत स्टेट रेल्वे कृषी विभाग यांची सुरुवात कोणत्या व्हायसरायच्या काळात झाली? लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड मेयो, लॉर्ड नॉर्थब्रुक. स्ट्रेट ऑफ मलक्का कोणत्या दोन देशांच्या मध्यभागी आहे? मलेशिया इंडोनेशिया, मलेशिया थायलंड, मलेशिया फिलिपिन्स आणि मलेशिया म्यानमार. तर याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.